मी हे काम करू शकेल का, किंवा मी या परीक्षेत पास होईल का, किंवा माझं ध्येय मी पूर्ण करू शकेन का, असे प्रश्न तुम्ही दिवसातून किती वेळा स्वतःला विचारता. एक मुलगा होता सागर. तो खरोखर खूप टॅलेंटेड होता. पण तरीसुद्धा जेव्हा एखादं कॉलेज प्रेझेंटेशन असो, किंवा एखादी स्पर्धा असो, किंवा एखादी बिझनेस आयडिया असो, तो नेहमी थांबायचा. विचार करायचा की नाही, माझ्यात ना कमतरता आहे, मला नाही जमणार आहे. आणि त्यानंतर तो स्वतःला दोष देत बसायचा की माझ्यात कॉन्फिडन्सच नाही. पण 5,000 वर्षांपूर्वी श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी या प्रश्नाचं उत्तम उदाहरण दिलं आहे. संशयात्म विष्णती. म्हणजेच ज्या व्यक्तीला स्वतःवर आणि देवाच्या नियोजनावर विश्वास नसेल, त्या व्यक्तीचा नाश होणे निश्चित आहे. जेव्हा तुम्ही विचार करता की मला ही गोष्ट मिळणारच नाही आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे थांबून देता, म्हणजेच त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाहीच. लॉजिक सोपं आहे की जर तुम्ही प्रयत्न करायचं थांबलात तर तुमची अपयशाची गॅरंटी 100% आहे. पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर कदाचित ती गोष्ट प्रत्यक्षात घडण्याची पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता तरी निर्माण होते. म्हणूनच स्वतःवर संशय करणं थांबवा आणि स्वतःच्या स्वप्नांबद्दल एक्स्ट्रीमली डेल्युजनल व्हा. लोक वेडे म्हणतील, पण तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या यशावर इतका वेडा विश्वास असायला हवा की परिस्थितीलाही तुमच्या समोर झुकावं लागेल. मग आजच स्वतःवर संशय घेणं थांबवा आणि ती एक कृती करा की ज्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हो लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब